श्रीजाचा बर्थडे आणि आज आम्ही करणार आहोत बर्थडे स्पेशल व्लॉग। हाय हॅलो, माझं नाव आहे स्नेहा देशपांडे। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे श्रीजाचा बर्थडे, 6th बर्थडे। लास्ट व्लॉगमध्ये मी दाखवलेला एकादशीमध्ये तो तिचा होता तिथी अनुसार बर्थडे आणि आज आहे तिचा डेट वाईज बर्थडे। आजचा दिवस कसा जातो तिचा बर्थडेचा। तर आता श्रीजा अजूनही झोपलेली आहे, तर मी असा प्लॅन केलेला की ती उठण्याआधी मी थोडंसं तिला एक सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे। तर मी थोडं सेंटर टेबल डेकोरेट करणार आहे, बलून्स लावणार आहे, मग एक छोटंसं मफिन तिथे ठेवेन। तर बघूया तिला कसं वाटतं सरप्राईज। रिसेंटली आम्हाला एक इंडियन फॅमिली आमच्याच कम्युनिटीमध्ये भेटली होती। तर आमच्या कम्युनिटीमध्ये एक इव्हेंट होता, तर त्यात ती भेटली होती। गुजराती फॅमिली आहे ती। तर श्रीजा आणि त्यांची एक छोटी मुलगी आहे, ती 4 इयर्सची आहे। तर त्या दोघी खूप मस्त कनेक्ट झाल्या एकमेकींशी, एवढ्या छान खेळल्या। तर मी असंच त्यांना इन्व्हाइट केलं की तुम्हाला यायला जमेल का, श्रीजाचा बड्डे आहे आज संध्याकाळी। तर ते वॉज लाईक की हो चालेल, की म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येण्यामध्ये। तर ते म्हणाले की हां ओके चालेल म्हणून। आणि ती छोटी असल्यामुळे ती खूप एक्सायटेड होती की मला एक बड्डे पार्टी अटेंड करायला मिळणार आहे। आणि श्रीजा पण खूप एक्सायटेड आहे की आज तिची एक फ्रेंड येणार आहे घरी। तर आणि नेहमी बॅक इन इंडिया कसं होतं की तिथे तर तिची खूप मोठी गँग होती। तर तिथे बरेच लोक यायचे, बरेच मुलं यायचे, मग त्यांची मजा मस्ती असायची, केक कटिंग, मग म्युझिकवर डान्स करणं वगैरे। तर मग ती येणार आहे आज संध्याकाळी। तर लेट्स सी आज कशी होते श्रीजाची बर्थडे पार्टी। तर हे असं डेकोरेशन केलं होतं मी आज सकाळी आणि थीम आम्ही निवडली होती ती होती मरमेड थीम। आणि लकीली आम्हाला मरमेड थीमचं सगळं काही सामान मिळालं होतं। मी तुम्हाला पुढेही दाखवेन व्लॉगमध्ये की कसं काय होतं ह्या मरमेड थीममध्ये। मी एक ग्रीटिंग कार्ड घेतले होते 2, आधी होती ती बार्बीची आणि हे ग्रीटिंग कार्ड आहे ज्यामध्ये एक खूप छान मेसेज आहे हा लिहिलेला। आणि मी तिला हे रीड करून दाखवलं। आता ती स्वतः पण रीडिंग करते, पण थोडे डिफिकल्ट वर्ड्स अजूनही नाही रीड करता येत। तर मी तिला पूर्ण मेसेज रीड करून दाखवलं नंतर। Happy birthday, Shizu! Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday. कसं वाटलं? सरप्राईज। Happy birthday to you. Happy birthday. डेकोरेशनची सुरुवात केलेली आहे। थोडे बलून्स इथे ब्लो करून ठेवलेले आहेत चैतन्याने। आणि आता आमचं जेवण झालं की आम्ही परत हे डेकोरेशन कंटिन्यू करू, कारण आम्ही श्रीजाची जी फ्रेंड आहे तिला आम्ही 5:30 हे टायमिंग दिलेलं आहे, कारण 7:45चं श्रीजाचं स्विमिंग क्लास आहे। तर आणि वी डोंट वॉन्ट टू मिस एनी सेशन, कारण श्रीजा स्विमिंग खूप एन्जॉय करते आणि तिला खूप आवडायला लागले। ती खूप छान स्विमिंग करायला आता लागली। आधी पण ती खूप प्रयत्न करत होती, छान करत होती, पण आता आम्हाला असं वाटतं आहे की 15 डेज नंतर की तिच्यामध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट आली आहे आणि ती खूप छान करते। तर उगीच आम्हाला सेशन मिस नाही करायचं आहे, म्हणून 5:30 to 7:30पर्यंत आम्ही तिचं बड्डे सेलिब्रेशन करू आणि मग 7:30 नंतर तिला रेडी करू आणि आम्ही मग तिचं स्विमिंग क्लास आहे। तर ह्या डेकोरेशनमध्ये पॅकेजमध्ये जे इन्क्लुडेड होतं ते आहे हे बड्डेचं सॅश, त्याच्यानंतर केक टॉपर, क्राउन, फॉईल बलून्स,
टेबल क्लॉथ पण आहे, त्याच्यानंतर बॅकड्रॉप आहे. या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड होत्या डेकोरेशनमध्ये, म्हणून छान असं डेकोरेशन झालं आमचं आज. झालो आहोत श्रीजाच्या बर्थडेसाठी. दे आर वेटिंग फॉर हर फ्रेंड. आता आम्ही तिला 5:30चा टाईम दिला होता, पण बघूया अजून वेट करूया किती वाजता येते बघूया. हा श्रीजाचा आहे मरमेड क्राऊन. आणि आपलं सॅश कुठे आहे ग? सॅश आण. तो पण इथे सॅश ठेवलाय, तो आण. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to तर केक कटिंग नंतर आम्ही सगळ्यांना प्लेट सर्व केलेत. आणि ट्रेडिशनल लहान असताना आपल्याला कशी प्लेट मिळायची बड्डेजला, केक, वेफर, मग चॉकलेट्स, मग अजून काहीतरी एक असं स्नॅक्स आयटम, तसं सेम आम्ही डिसाईड केलेलं आणि तशीच प्लेट होती. आणि आम्ही दोघी दुसऱ्यांदाच भेटत होतो. तिचं नाव आहे, छोट्या मुलीचं नाव जेनिशा. तर आम्ही दुसऱ्यांदाच भेटत होतो. तिच्या मम्मीला तर आम्ही एकमेकींविषयी जाणून घेत होतो की त्या कधी आल्या US ला वगैरे, अशा सगळ्या गप्पा मारत होतो आणि छान टाईम स्पेंड केला आम्ही. आणि मग केक कटिंग झाल्यानंतर श्रीजा आणि जेनिशाने छान मनसोक्त डान्स केला, गेम्स खेळल्या त्या दोघी, आणि छान धमाल केली त्यांनी. तुम्हाला दिसतच असेल किती मजा करतायत त्या. आजी आजोबांनी श्रीजाला. आणि हे काय आहे? हे मिळालं आहे ब्युटी सेट. आणि हे आहे डॉक्टर बार्बी सेट. आवडले तुला सगळे गिफ्ट्स? कसे वाटले? सगळ्यांना थँक्यू पण इथे बघून. थँक्यू ऑल फॉर वंडरफुल गिफ्ट्स. आणि जेनिशाने दिलं ते बघितलं ना. वाव, आपण सगळे लावायचं आहे. हे तसं गीतेचे आहे ना त्या बॉक्स मध्ये, तसं आपल्याला लावायचं आहे ते. आणि हे आहे. तर असे सगळे श्रीजाला आज गिफ्ट मिळाले. तिच्या आजी आजोबांनी तिला इंडियावरून पण गिफ्ट आमच्यावर पाठवले होते, तर ते तिला आम्ही आजच दिले. आणि अशी झाली मग श्रीजाची बर्थडे पार्टी. आणि आता श्रीजा गेली आहे स्विमिंग क्लासला. ती आल्यानंतर आम्ही जाणार आहोत एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. तर आता आम्ही चाललो आहोत एका रेस्टॉरंटला. त्याचं नाव आहे न्यू इंडिया गेट. हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. तर मला बघायचं होतं की इथलं इंडियन रेस्टॉरंट कसं असतं, तर आज जाऊन बघूया कसं आहे. हे जे एक रेस्टॉरंट आहे, हे जे पंजाबीज आहेत ते हे रन करतात हे रेस्टॉरंट. आणि ते मी बघितलं तर इथले रेसिडेंट्स पण, म्हणजे लोकल रेसिडेंट्स पण अमेरिकन, ते पण इथे येतात, आवडीने जेवायला येतात. त्यांना पण आपलं इंडियन फूड खूप आवडतं, आपले स्पायसेस वगैरे त्यांना आवडतात. तर इथे पण काही लोक तुम्हाला दिसतील इथे बसलेले आहेत, ते अमेरिकन्सच आहेत.
काय झालं श्रीजा? श्रीजा रुसली आहे. काय मागवलं मग श्रीजा आपण? मँगो लस्सी. आणि अजून काय मागवलं? चिकन टिक्का. आणि अजून काय मागवलं? ये थँक्यू. तिला दे रे मँगो लस्सी. तुला कसं वाटतंय बरेच दिवसानंतर रेस्टॉरंटमध्ये येऊन? तर आम्ही ते आल्यानंतर श्रीजा सारखी म्हणायची की अरे आपण बरेच दिवस झाले कुठे गेलोच नाही, बाहेर जातच नाही आपण, जेवायला का ना जात बाहेर. मग आम्ही तिला सांगितलेलं तुझ्या बड्डे दिवशी आपण जाऊ. आज तिला घेऊन आलो तर ती खूप आनंदात आहे रेस्टॉरंटमध्ये. हे ऑर्डर केलं आहे गार्लिक नान, पनीरचं हे एक स्टार्टर ऑर्डर केलं आहे आणि हे चिकन टिक्काची ग्रेव्ही आहे, ही खूप छान आहे अशी ऑर्डर केलेली आहे. आणि इथे एक बरं आहे की जेव्हा तुम्ही चिकन टिक्का ऑर्डर करता तेव्हा तुम्हाला राईस पण मिळतो. इंडियाला असं नसतं, आपल्याला राईस वेगळं ऑर्डर करावा लागतो. आणि मग आणि श्रीजाला मँगो लस्सी हवी होती तर मँगो लस्सी. आय एम कॅप्चरिंग यू श्रीजा. श्रीजा कसं आहे चिकन आणि नान? श्रीजाचा ड्रामा जास्त आहे. तर चांगलं होतं तसं जेवण. गार्लिक नान खूप छान होतं आणि ग्रेव्ही जी होती चिकन टिक्काची ती मला तर पर्सनली खूप आवडली, ग्रेव्ही आवडली मला. आणि पनीर टिक्का जे आम्ही मागवलेलं ते मला एवढं असं काही आवडलं नाही, पण ओके होतं, एवढं काही वाईटही नव्हतं जेवण. ओव्हरऑल कसं वाटलं तुला? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स श्रीजा? गुड. टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.